जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत 2024 चा पार्ट दुसरा. तर चला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक चालू आहे आपला 51वा. इंडियन पॉलिटिचे प्रश्न पाहणार आहोत आपण आज. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपासाठी तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, चौथी अनुसूची. आपल्याकडे 12 अनुसूची आहेत. आता पहिल्या अनुसूचीमध्ये काय काय मेन्शन केलेले? तर पहिल्या अनुसूचीमध्ये मेन्शन केलेलं आहे राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे नाव, राज्यांच्या प्रादेशिक सीमा व अधिकार क्षेत्र. दुसऱ्या अनुसूचीमध्ये मेन्शन केलेलं आहे राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभेचे स्पीकर, डेप्युटी स्पीकर, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पुन्हा राज्यसभेचे सभापती, उपसभापती, विधान परिषदेचे सभापती व उपसभापती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सीएजी, या सर्वांचं वेतन, भत्ते व सवलती दुसऱ्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळतं. तिसऱ्या अनुसूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात शपथ व प्रतिज्ञाने. ठीक आहे. ओथ आणि अफर्मेटिव्ह पाहायला मिळतात. कोणाची? केंद्रीय व राज्यमंत्री, संसद व राज्य विधिमंडळ सदस्य, निवडणूक उमेदवार, त्याचबरोबर सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सीएजी. ठीक आहे. आता बाकीचे अनुसूचित पाहूयात. जसं की पाचव्या अनुसूचीमध्ये काय मेन्शन केलेलं आहे? तर पाचव्या अनुसूचीमध्ये मेन्शन केलेलं आहे अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमातीच्या प्रशासन व नियंत्रणाविषयी तरतुदी. सहावी शेड्यूल मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? एटीएम विदाउट मनी. पाचव्या अनुसूचीमध्ये एटीएम विदाउट मनी हे स्टेट सोडून बाकी सर्व प्रदेश येतात. आणि सहाव्यामध्ये आसाम, एटीएम विदाउट मनी म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या आदिवासी क्षेत्राचे प्रशासन. आणि पाचव्यामध्ये हे चार स्टेट सोडून बाकी सर्व येतात. ठीक आहे. सातवी सूची आपण खूप वेळेस डिस्कस केलेला आहे, संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आठव्या शेड्यूल मध्ये, आठव्या अनुसूचीमध्ये येतात 22 भाषा. आता ह्या 22 भाषेवरती दोन प्रश्न आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत. नवी नवी अनुसूची ही पहिल्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, पहिली घटना दुरुस्ती 1951च्या अंतर्गत ऍड करण्यात आलेली होती. ठीक आहे. 10वी अनुसूची अँटी डिफेक्शन, म्हणजेच काय, संसद व राज्य विधिमंडळ सदस्यांचे पक्षांतरामुळे अपात्रता. कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये अँटी डिफेक्शन ऍड केलं होतं? 52वी घटना दुरुस्ती 1985. आयाराम गयाराम असं पण म्हटलं जातं याला. 11वी सूची म्युन्सिपालिटी, सॉरी, 11वी सूची पंचायत. आणि 12वी सूची कोणती आहे? 12वी सूची म्युन्सिपालिटी. ठीक आहे. आता पंचायत राज वरती आपल्याला तीन प्रश्न ह्या 2024च्या पेपरमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि बघा, पंचायत वरतीच प्रश्न विचारलेला आहे. ग्रामसभेच्या संविधानात्मक दर्जा प्राप्त कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे झालेला आहे? सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहिती आहे आपल्या. 73. 74व्या घटना दुरुस्तीद्वारे काय? नगरपालिका. ठीक आहे. कोणते? नगरपालिकेचा ऍड करण्यात आलेला आहे. याच्यात लक्षात ठेवा, ग्राम सभे म्हणजे पंचायत राज मध्ये किती सब्जेक्ट आहेत? 29. म्युन्सिपाल्टी मध्ये आहेत 18. किती आहेत? 18. ठीक आहे. अजून याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे म्हटलं तर पार्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. अनुसूचित आपण बघितलं, शेड्यूल बघितले. ठीक आहे. शेड्यूल कोणत्या शेड्यूल मध्ये? 11व्या शेड्यूल मध्ये. आणि म्युन्सिपाल्टी 12व्या शेड्यूल मध्ये. जर पार्ट विचारलं तर लक्षात ठेवा 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज हा आहे पार्ट 9 मध्ये. आणि म्युन्सिपाल्टी आहे पार्ट 9 सब क्लॉज ए मध्ये. ठीक आहे. पार्ट 9 सब क्लॉज ए मध्ये. आणि कलम नंबर 243 पासून तर 243 सब क्लॉज ओ पर्यंत आपल्याला पंचायत राज पाहायला मिळते. आणि 243 पी पासून तर 243 झेड जी पर्यंत आपल्याला काय पाहायला मिळतात? नगरपालिका पाहायला मिळतात. तीन प्रकारच्या नगरपालिका असतात: नगरपंचायत, नगरपालिका परिषद आणि महानगरपालिका. या गोष्टी महत्वाच्या. 61वी घटना दुरुस्ती 3 वर्ष झालं कंटिन्यू विचारायलेत, ऑप्शन मध्ये का नाहीतरी प्रश्नामध्ये. काय आहे 61वी घटना दुरुस्ती? 21 वरून मतदानाचे वय 18 करण्यात आलेले आहेत. 1989
1888 ते 1988 ते 1989 या कार्यकाळामध्ये 61वी घटना दुरुस्ती झालेली होती. याच्या आधी बघा लक्षात ठेवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मध्ये फक्त एकच मेंबर बॉडी होती. त्याच्यानंतर मल्टी मेंबर बॉडी झाली. चीफ आणि बाकी दोन इलेक्शन कमिशन असतात. चीफ जे असतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे ते कोणी त्यांची रिमूव्हल प्रोसेस कशी असती हायकोर्टाच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे. पण हे जे बाकीचे दोन मेंबर आहेत त्यांची रिमूव्हल सिंपल असते. चीफ न जर प्रेसिडेंटला रिकमेंड केलं की यांना रिमूव्ह करा तर ते रिमूव्ह होऊन जातात. ओके. कलम नंबर 324 पासून इलेक्शन कमिशन पाहायला मिळतं. याच्यावरती पुढे प्रश्न आहे. आणि हा जो बदल आहे ना 21 पासून 18 तर तो आहे कलम नंबर 326 मध्ये. किती? 326 मध्ये. आता 71वी घटना दुरुस्ती. आपण आताच बघितलं 8वं शेड्यूल लँग्वेज आहेत. ओरिजिनली 14 लँग्वेज ऍड केलेल्या होत्या. आता 22 आहेत. खूप साऱ्या घटना दुरुस्तीद्वारे वेगवेगळ्या लँग्वेज ऍड केलेल्या आहेत. तर 71व्या घटना दुरुस्तीद्वारे आपण 3 लँग्वेज ऍड केलेल्या आहेत. ते आहेत कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. ओके. आता बाकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे ऍड झाल्या ते पुढे पाहणार आहोत आपण. पुढचा प्रश्न विचारलेला आहे भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. तर ही दोन्ही विधान बरोबर आहेत. ओके. आता एक लक्षात ठेवा तात्पुरती संसद ही कोणत्या कार्यकाळामध्ये होती तर 1950 26 जानेवारी 1950 ते 1952 पर्यंत जोपर्यंत इलेक्शन झालेले नव्हते. ओके. राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्ष असतो आणि राज्यसभा ही परमनंट हाऊस आहे कायमस्वरूपी संस्था आहे आणि 2 वर्षाने 1/3 सदस्य काय होतात निवृत्त होतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस पहिल्यांदा राज्यसभा भरली सगळे पहिल्यांदाच निवडून आले ना मग सर्वांचा कार्यकाळ 6 वर्षच होता. मग हे 2 वर्षानंतर तर 1/3 रिटायर होणार होते ना. मग त्यावेळेस काय केलं तर 2 वर्षानंतर लकी ड्रॉ थ्रू त्यांना रिमूव्ह करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे आता आपल्याला राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याची संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत ग्रामसभा मध्यस्तर गाव इत्यादी संख्यांची शब्दांची व्याख्या दिलेली आहे? आत्ताच बघितलं किती कलम नंबर 243 73वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये. ठीक आहे. भाग कितवा आहे भाग पार्ट 9वा. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता आपल्याला बघा भाषेवरती प्रश्न विचारलेला आहे. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये शेड्यूल मध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. आत्ताच डिस्कस केलं. त्यापैकी कोकणी नेपाळी या भाषांचा समावेश 52व्या घटना दुरुस्ती मध्ये करण्यात आलेला आहे. बघा आत्ताच म्हटलं मी 92 कोकणी कशामध्ये ऍड केलेली होती 71वी. तर बी तर चुकलंय. मग ए विधान बरोबर आहे. तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 1. आता एक लक्षात ठेवा भारतामध्ये 1950 मध्ये किती भाषा होत्या 14 ऑफिशियल लँग्वेज होत्या. 1967 मध्ये 21व घटना दुरुस्ती झालं आणि आपण सिंधी भाषेला ऍड केलं. आता झाल्या 15 भाषा. त्यानंतर 1992 मध्ये 71व घटना दुरुस्ती झालं. त्याच्यामध्ये कोकणी मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषा आपण ऍड केल्या वरच बघितलं. आता 21 प्लस 71 किती झालं 92. तर 2003-4 मध्ये 92 घटना दुरुस्ती झालं. त्यामध्ये 4 भाषा ऍड केल्या. बोडी बोडो, डोंगरी, मैथाली आणि संथाली या 4 भाषा ऍड केल्या. आता एक लक्षात ठेवा भारतामध्ये अभिजात भाषा किती आहेत तर क्लासिकल भाषा आहेत 11. ठीक आहे. 2024 डिसेंबर मध्ये 5 भाषा अभिजात भाषा म्हणून ऍड केलेल्या आहेत. म्हणून हा महत्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी. तर तमिळ ही सर्वात पहिली अभिजात भाषा होती 2004 मध्ये ऍड केली. त्यानंतर संस्कृत 2005 नंतर कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया या लँग्वेज ऍड केल्या. ऑक्टोबर 2024 मध्ये आसामी, बंगाली, मराठी, पाली आणि प्राकृत या भाषांचा पण अभिजात भाषा म्हणून ऍड करण्यात आलेला आहे. आता अभिजात भाषा कोणती आहे
हे त्याच्यासाठी काहीतरी हे पाहिजे ना, काय क्रायटेरिया तर पाहिजेत ना. तर 2024च्या सुधारित क्रायटेरियानुसार किमान 1500 ते 2000 वर्षा इतकी पुराणी भाषा पाहिजे ती. समृद्ध व मौल्यवान प्राचीन साहित्य असायला पाहिजे त्या लँग्वेज मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलम मध्ये आहे? तर तो कलम नंबर 40 DPSP चा. ठीक आहे. DPSP चा महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता कलम नंबर 39 मध्ये काय आहे? तर राज्य धोरणाची तत्वे मेन्शन केलेली आहेत. जसं की सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने, सामूहिक हितासाठी न्याय वितरण, स्त्री पुरुषांना समान वेतन. ओके. 40वी बघितली. 41 मध्ये काय आहे? तर काम, शिक्षण व सार्वजनिक सहाय्यता अधिकार. ठीक आहे. शिक्षण व सार्वजनिक सहाय्यता अधिकार याच्यामध्ये मेन्शन केलेले. आणि 42व्या कलम मध्ये न्याय व मानवी कामकाजाच्या अटी. न्याय व मानवी कामकाजाच्या अटी आणि मातृत्व सहाय्य. ठीक आहे. मातृत्व सहाय्य, मॅटर्निटी रिलीफ बद्दल पाहायला मिळतं. कशामध्ये? कलम नंबर 42 मध्ये. पुढचा प्रश्न पाहायचा आता. मुन्शी व अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहेत? तर हे संबंधित आहेत भाषा संबंधी. कशा संबंधी? भाषा. ठीक आहे. 1949 मध्ये ही सूत्र दिलेली आहेत. मुन्सी आणि गोपाळस्वामी अय्यंगर यांनी, आणि यांच्यात नावावरून हे नाव पडलेलं आहे. यांनी काय सजेस्ट केलं होतं की राष्ट्रीय भाषा असावी का नसावी या वादाला तोडगा त्यांनी दिलेला होता. कलम नंबर 343 पासून तर कलम नंबर 351 ज्या भाषेच्या आधारावरती हे कलम आहेत त्यांच्या आधारावरती म्हणजे हे ऍड करण्यासाठी त्यांनी शिफारस केलेली होती. ओके. पुढचा प्रश्न परत आपल्याला कलम वरतीच आहे. त्यांनी विचारले भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद. इलेक्शन कमिशन. सोपा प्रश्न आहे. 324. ठीक आहे. 324. आता मित्रांनो मला कमेंट मध्ये सांगा, आपण हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बघितलं. स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कोणत्या कलम मध्ये आहे मला ते कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. अनुच्छेद 368 आपल्याला माहित आहे काय आहे. 368 कशाबद्दल आहे? संविधान दुरुस्तीचा अधिकार. आणि संविधान दुरुस्तीच्या अधिकारासाठी जॉईंट सिटिंग होते का? 108 मधली होते का? नाही होत. लक्षात ठेवा. मनी बिल आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट साठी जॉईंट सिटिंग, संयुक्त बैठक होत नाही. ठीक आहे. आता कलम नंबर 256 मध्ये काय आहे? तर एखाद्या राज्याने संसदेकडून केलेल्या कायद्याची अंमलबजावणी होईल याची खात्री करून घेणं बंधनकारक आहे. ओके. आणि जर खात्री राज्य संसदेने सांगितल्याप्रमाणे करत नसेल तर 356 अप्लाय होतो. ओके. 356 काय आहे? इमर्जन्सी आहे. आणीबाणी. कोणती आणीबाणी आहे? राष्ट्रपती राजवट. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रेसिडेंट्स रूल किंवा स्टेट इमर्जन्सी. कलम नंबर 150 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे? तर संघ व राज्यांचा लेखा स्वरूप. ठीक आहे. संघ व राज्यांचा लेखा स्वरूप. पुढचा प्रश्न विचारलेला आहे. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होत्या? चीफ इलेक्शन कमिशनर कोण होत्या? पहिल्या विमेन म्हटले. बघा आता 4 नाव दिले. एकच नाव आहे, डिटेल नाव दिलेलं आहे, ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 VS रमादेवी. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. जसं लॉजिकनं आपण काय म्हटलेलं आहे की पूर्ण नाव म्हणजेच आन्सर. पुढचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहेत? विच आर्टिकल इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द टॉपिक ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह? आपल्याला माहिती आहे 22 आणि 25 तर फंडामेंटल राईट आहेत, तर ते दोन तर नाही आहेत. 380 तर हा तर रिपील करण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे. तर राहिलं उत्तर अनुच्छेद 168. ठीक आहे. कलम नंबर 22 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे त्यांनी? तर त्याच्यामध्ये अटक व नजर कैदेविरुद्ध संरक्षण. ठीक आहे. प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. त्यानंतर कलम नंबर 25 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि 1956 मधल्या घटना दुरुस्तीद्वारे, 7व्या घटना दुरुस्तीद्वारे 380 हा कलम आपण काय केलेला आहे? रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. आता बघा हा प्रश्न
2020 पासून प्रत्येक वर्षी विचारतात आपल्याला. राज्याचा महाधिवक्ता कोण आहे? राज्यपाल. ऑप्शन नंबर 2. राज्यपाल त्यांची नियुक्ती करतात. ही कलम कोणत्या कलम मध्ये नियुक्ती मेन्शन केलेला आहे? राज्याचा महाधिवक्ता 165 मध्ये. 177 मध्ये मेन्शन केलेलं आहे विधिमंडळातील सभासद. म्हणजे हे जे आपले महाधिवक्ता आहेत राज्याचे, तर ते राज्य राज्य विधिमंडळ म्हणजे विधान परिषद, विधानसभा किंवा समित्यामध्ये बोलू शकतात, पण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाहीये. त्यानंतर कलम नंबर 194 अधिकार व विशेषाधिकार हे मेन्शन केलेलं आहे. आता भारताचा महाधिवक्ता कलम नंबर 76 त्यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे. आता बघा, हा प्रश्न विचारलेला आहे बायकॅमरल लेजिस्लेचर वरती, द्विगृही विधिमंडळावरती. 2023 मध्ये प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ नाहीये? ठीक आहे. त्यावेळेस आपण डिस्कस केलं होतं की 6 राज्यामध्ये आहे: महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. कलम नंबर 169 नुसार विधानसभा संसदेला म्हणू शकते की आम्हाला विधान परिषद हवी आहे, ठीक आहे, किंवा विधान परिषद नकोय, तरी पण ते 169 या कलम नुसारच संसदेला म्हणू शकतात. विधानसभा पाहिजे असेल तर विधान परिषद पाहिजे असेल तर विधानसभा काय करते? स्पेशल मेजॉरिटीने जो पण ठराव आहे तो मंजूर करते. कोणती? स्पेशल मेजॉरिटी, विशेष बहुमताचा अधिकार. ओके, विशेष बहुमताचा ठराव पार करावा लागतो. आणि संसदेमध्ये सिंपल मेजॉरिटीने, साध्या बहुमताने काय होतो? तो कायदा पास होतो. ओके. आता पुढचा प्रश्न पाहायचा आहे. घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपविलेले आहेत? According to the Article 154 of the Constitution, all the executive powers of the state has been entrusted to whom by the Constitution. कोणाकडे दिलेले आहेत कॉन्स्टिट्यूशनला? तर ते दिलेले आहेत गव्हर्नर, राज्यपालाकडे. ठीक आहे. आता राज्यपाल खूप वेळेस डिस्कस केलेला आहे. हायकोर्टावरती पुढे प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं? आतापर्यंत विचारलं होतं हायकोर्टाची नियुक्ती कोण, सुप्रीम कोर्टाची नियुक्ती कोण, सुप्रीम कोर्टामध्ये कोण जजेस डिसाईड करतं, हायकोर्टात कोण जजेस डिसाईड करतात. आता विचारलंय जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती, तर ते करतात राज्याचे राज्यपाल. कोण करतं? राज्याचे राज्यपाल. कलम नंबर 233 मध्ये त्यांच्या नियुक्तीबद्दल मेन्शन केलेलं आहे. आणि पात्रता, जो पण उमेदवार आहे त्याने 7 वर्षाचा वकिलीचा अनुभव असायला पाहिजे त्याला, किंवा राज्याच्या न्यायिक सेवेत कार्यरत असायला पाहिजे ते. ठीक आहे, न्यायिक सेवेत कार्यरत असायला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे? Which article of the Constitution provides that every high court will be a court of record? महत्वाचा प्रश्न आहे. कलम नंबर 215. कलम नंबर 215 मध्ये कोर्ट ऑफ रेकॉर्ड मेन्शन केलेला आहे. त्यानंतर लक्षात ठेवा, 216 मध्ये उच्च न्यायालयात चीफ जस्टिस व इतर न्यायाधीश असले पाहिजेत. आणि किती जजेस पाहिजे हे डिसाईड कोण करतात? प्रेसिडेंट करतात. आणि सुप्रीम कोर्टामध्ये किती जजेस पाहिजे हे डिसाईड संसद करते. ओके. 217 मध्ये काय मेन्शन केले? उच्च न्यायालयीन न्यायाधीशाची नियुक्ती व कार्यकाळ. कार्यकाळ 62 वर्षाचा असतो. ठीक आहे. आणि अपॉइंटमेंट कोण करतात? प्रेसिडेंट करतात. ओके. कलम नंबर 218 मध्ये काय मेन्शन केले? तर त्याच्यामध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची अपात्रता व पदापासून रिमूव्हल करण्यासाठी, ठीक आहे, पदापासून रिमूव्ह करण्यासाठी मेन्शन केलेलं आहे. ओके. आता पुढचा प्रश्न, आता सायन्सचे प्रश्न चालू झालेले आहेत. शैवाळ आणि शैवाळाचा गट आणि त्यांचं उदाहरण. तर हिरवे शैवाळ म्हटलं की काय लक्षात यायला पाहिजे? हिरवे शैवाळ म्हटलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे स्पायरोगायरा. हा प्रश्न आलेला आहे. तर उत्तर बघा ऑप्शन 3. जर एवढं जरी तुम्हाला पीवायक्यू मधून लक्षात आलं तर तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे बघायला गेलं तर एक्झामिनरचा ना ह्या शैवाळ गट आणि
शेवाळ गटावरती ना विशेष लक्ष असतं. प्रत्येकी एक ना एक वर्ष ऍड करून आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारतात ते. तपकिरी शेवाळ, सरगॅटस, त्याच्यानंतर लाल शेवाळ पॉलिसायफोनिया, पिवळे शेवाळ बॉटिडियम. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता फळ पिकविण्याचे संप्रेरक असे म्हणतात? सोपा प्रश्न, इथेलिन. खूप वेळेस वाचलेला आहे. ठीक आहे, इथेलिन. नेक्स्ट प्रश्न आहे वनस्पती रोग आणि रोगराई. आता लक्षात ठेवा, गव्हाची सुटी काळजी काजळी, सुटी काजळी, गव्हाच्या खोडावरती काळा तांबेरा, भुईमुगाच्या पानावरील टिक्का, हळदीच्या पानावरील टिक्का. गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा हा होतो पॅक्सिनिया ग्रॅमिनीस. आता एक लक्षात ठेवा, गव्हाचं लॅटिन नाव आहे पॅक्सी. ठीक आहे. ब च उत्तर आलं 4. ब 4 इथे आन्सर ऑप्शन नंबर 3. ओके. गव्हाची सुटी सुटी काजळी, ऍस्ट्रिलॅओ सेगेटन, आणि भुईमुगाच्या पानावरची टीका सरकोप्टो रेडियस, आणि हळदीच्या पानावरची टीका ट्रॅफिना. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये दिलेली जाते? ती आहे BCG. ठीक आहे, BCG दिलेली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो. काय? बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवीमधून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? तर ती पिशवी आहे. कोणती पिशवी वापरली जाते? तर ती पिवळी पिशवी वापरली जाते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आहारामधील प्रथिनांची प्रोटीनचा कमतरतामुळे कोणता आजार होतो असे विचारले, तर तो आहे क्वाशिओरकर. ठीक आहे, क्वाशिओरकर. पार्किन्सन. पार्किन्सन डिसीज म्हणजे ब्रेन डिसऑर्डर आहे, आणि ब्रेन डिसऑर्डर मुळे अफेक्टिंग काय होते, त्यांची मुवमेंट अनबॅलन्स व्हायला लागतात, ते त्याला पार्किन्सन डिसीज म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, सस्तन प्राण्याची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. कोणतं विधान बरोबर आहे? सस्तन प्राण्यांच्या अंगावर केस असतात, बरोबर आहे. त्यांच्या हृदयाला 3 कप्पे, मादीमध्ये स्तनग्रंथी असतात, आणि काही काही सस्तन प्राणी अंडी घालतात. तर क ड हे विधान बरोबर आहे. हृदयाला 3 कप्पे असतात हे त्याचं लक्षण नाही आहे. ओके. आता हे तर म्हटलेलं आहे काही सस्तन प्राणी अंडी घालतात, तर ती सस्तन प्राणी कोणते? आता ह्या प्राण्याच्या ग्रुपला म्हणतात मोनोट्रिमस. मोनोट्रिमस. तर हे अपवाद आहेत. रेअर ग्रुप ऑफ मॅमल्स आहेत, त्यांचं नाव आहे प्लॅटिपस आणि इकाइडनस. ओके, इकाइडनस हे रिअर मॅमल्स आहेत, ज्यांना मोनोट्रिमस पण म्हटलं जातं. ठीक आहे, किंवा त्यांच्या ग्रुपचं नाव आहे मोनोट्रिमस. लक्षात घ्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो की मोनोट्रिमस मध्ये कोणते प्राणी येतात. ठीक आहे. जे अॅनिमल अंडे घालतात त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना म्हटलं जातं ओव्या पेरस. ठीक आहे, ओव्या पेरस. पुढचा प्रश्न, पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये अवलंबून किंवा रूपांतरित झालेले आहेत. त्यांच्या हृदयात 3 कप्पे आहेत. ते शिररक्ताचे प्राणी आहेत, म्हणजे कोल्ड ब्लडेड अॅनिमल आहेत. त्यांच्या शरीरावरती खवले असतात. लक्षात ठेवा, ते पूर्णपणे जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत, कारण की पायसेस वर्गामध्ये मासे, मासे म्हणल्यावर काय जल येणारच. आणि ऑप्शन मध्ये पण बघा, सगळीकडे दिले. त्यांच्या हृदयाला 3 कप्पे असतात, कंपल्सरी नाहीये. हे शीत रक्ताचे प्राणी आहेत, कोल्ड ब्लडेड अॅनिमल, बरोबर आहे. त्यांच्या शरीरावरती खवले असतात, बरोबर आहे. गिल्स म्हणतात ज्याला, माशाच्या शरीरावरती जसे असतात ना गिल्स, ते. नेक्स्ट प्रश्न आहे, हायड्राच्या नॅमॅटो नॅमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय? हायड्राच्या नॅमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचं नाव विचारले त्यांनी. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल तर वेल अँड गुड, नसेल तर एक्झामिनरने एक हिंट दिलेली आहे. बघा इथं थिऑन थिऑन म्हणून तुम्ही म्हणता की यापैकी एक आन्सर असेल, पण ही तर ते लॉजिक लागत नाही. विष, टॉक्सिन. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, हिप्नोटॉक्सिन. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, ब्रांझ मध्ये कोणकोणते मिश्र धातू असतात? तर ब्रांझ मध्ये असतात कॉपर आणि टीन. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट प्रश्न आहे, रासायनिक उद्योगामध्ये
डिओलाइटचा उपयोग रिकामजागा म्हणून करतात. तर डिओलाइटचा उपयोग कॅटलिस्ट प्रेरक म्हणून केला जातो. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे 100% अभिक्रिया व पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल्डिहाइड HCHO 2 मोल पासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकते? तर बघा याचा फॉर्म्युला काय आहे? एक लक्षात ठेवा, फॉर्मल्डिहाइड HCHO त्याला CH2O म्हटलं जातं. तर फॉर्मल्डिहाइडचं मॉलिक्यूल फॉर्म्युला आहे तर 2 मॉलिक्यूल्स हायड्रोजन डिवाइडेड बाय 1 मॉलिक्यूल HCHO. ठीक आहे. हे रेशो आहे हायड्रोजन ॲटम्स टू फॉर्मल्डिहाइडचं, हायड्रोजन प्लस फॉर्मल्डिहाइड. त्यांनी विचारलंय आपल्याला टोटल मोल ऑफ हायड्रोजन. टोटल मोल ऑफ हायड्रोजन किती? 2 मोल्स. 2 इंटू हा फॉर्म्युला जशाच तसा 2 मोल इंटू 2. 1 1 किती? 1 हायड्रोजन 1. तर किती झालं ते? 1. मग राहिलं काय? 2 इंटू 2 4. आता 4 मोल हायड्रोजन आलं. पण त्यांनी काय विचारलंय आपल्याला ग्राम मध्ये? तर 4 इंटू 1 सॉरी m इक्वल्स टू n इंटू ॲटॉमिक वेट. तर 4 मॉलिक्यूल आहे आणि 1 ग्राम मोल आहे म्हणून 4 ग्राम. उत्तराला ऑप्शन नंबर 4. आता ठीक आहे, जरी तुम्हाला हे लक्षात नसेल हा फॉर्म्युला बघ एक्झाम प्रेशर मध्ये तुम्ही विसरून गेलात तर लक्षात ठेवा आन्सर कसं काढणार. 1 2 4 आणि 30 ग्राम म्हटलेलं आहे. 30 तुम्हाला नाही वाटत का खूप जास्तच व्हायले आणि एक खूप जास्तच कमी व्हायले? तर आन्सर बघा 2 आणि 4 यांच्यामध्ये तुम्ही आन्सर येऊ शकता. 50-50 पर्यंत तुम्ही अशा लॉजिक मध्ये येऊ शकता. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे बघा 2 आणि 4 हे एकाच पट्ट्यामध्ये आहेत 2 आणि 4. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. आता हा प्रश्न विचारलेला आहे चूक की बरोबरचा. सोलर पीव्ही तंत्रामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. सोलर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतात. ठीक आहे. मला सांगा आता सपोज तुम्हाला हे दोन्ही माहित नाही. जैविक पदार्थामध्ये कितीतरी पदार्थ असतात, नुसते नायट्रोजन असतं का? जस्ट कॉमन लॉजिक लावा. एखादी वस्तू बनण्यासाठी फक्त एकच म्हणजे बायोमास मटेरियल म्हटलं त्यांनी. ठीक आहे. जैविक पदार्थ फक्त नायट्रोजन असणार आहे का? नाही. चुकीचं विधान आहे. मग तिसरं चौथं कुठे आहे? ह्या दोन जाग्यावरती आहेत. हे दोन कटले. आता प्रश्न उत्तर बघूयात आपण. सोलर पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते का? तर हे विधान बरोबर आहे. आन्सर आला ऑप्शन नंबर 2. ओके. 1 2 हे दोन्ही बरोबर आहे. तिसरं चुकीचं विधान आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे. दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव्य असलेल्या सिलेंडर मध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात? What kind of waves are produced in a cylinder containing a liquid by moving its piston back and forth? ते उत्तर आहे लॉंगिट्युडनल. ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विद्युत चुंबकीय पर्ण वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरलांबीची प्राप्ती किती असते? इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्हॉट इज द वेवलेंथ रेंज ऑफ व्हिजिबल लाईट? तर दृश्य प्रकाशाच्या मध्ये त्याची वेवलेंथ आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. ओके. आता पुढचे प्रश्न आपले रिझनिंग आणि क्वांटचे आहेत. आपण भेटूयात आता नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जर काही डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात किंवा काही सजेशन द्यायचं असेल तर ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात किंवा देऊ शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. आणि पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. जय हिंद.